सरोज कुमार मिठारी यांचं आत्मकथन वळण. भाग 5. 10वीतही घेण्यात आलेल्या वक्तृत्व काव्यवाचन स्पर्धेत माझाच प्रथम क्रमांक आला. यावेळी मुख्याध्यापक पाटील सरांनी फ मु शिंदे यांची आई ही कविता मला सुचविली आणि त्यांनीच तयारीही करून घेतली. असे यशही मिळाले. एकूणच माझ्यात वक्तृत्व कलेचे बीजारोपणच या हायस्कूलने केले. एक नवी दिशा मला मिळाली. चुलते अरविंद बापू यांनीही माझ्या या यशाचे कौतुक केले. ते तेव्हा SSC बोर्डात नोकरीस होते. हायस्कूलचे संचालक टी.के. पाटील, प्रकाश मिठारी यांच्यासोबत कधी ते शाळेत आले की आवर्जून मला भेटत, खुशाली विचारत. दरम्यान घरच्या वाटणीचा प्रश्न तसाच भिजत पडला होता. 7-12 उतार्यासाठी आई, पप्पा, तलाठी, ग्रामपंचायत कार्यालयांच्या पायऱ्या झिजवत मी शाळेत प्रार्थनेसाठी बाहेर उभा असताना अनेकदा आई ग्रामपंचायतीच्या दारात उतार्यासाठी तिष्ठत बसलेली बघून जीव कासावीस व्हायचा. या काळात आम्हाला मनोधैर्य मिळायचे ते गावचे पोलीस पाटील असलेले बाबूराव पाटील यांच्याकडून. एकदा त्यांच्यासह गावातील इतर पुढाऱ्यांना घेऊन आम्ही वाटणी मागण्यासाठी पप्पांच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे गेलो. पप्पाही आमच्यासोबतच होते, पण प्रत्यक्ष घरी गेल्यावर मात्र पप्पा आजोबांच्या खाटेवर जाऊन बसले आणि वाटणीची गरज काय, माझा बाबा अजून जिवंत आहे, असे धक्कादायक विधान करून आम्हा सर्वांनाच त्यांनी तोंडावर पाडले. पप्पांच्या या घातकी पावित्र्याने सर्वांनाच त्यांचा राग आला. वाटणी नको तर आमच्या दारात येता कशाला, असे पुढाऱ्यांनीच पप्पांना सुचवले. बैठक व्यर्थ ठरली. पप्पांच्याकडून चांगलं काही होईल ही आशा आम्ही सोडून दिली. पुढे आजोबांचंही निधन झालं आणि घरगुती वाटणीचा प्रश्न पुन्हा चिघळला. न्याय मिळण्याची आशाच संपल्याने आईनेही जमीन धरली. दारिद्र्य माणसाला अंधश्रद्धेच्या खाईतही लोटत असते. घराच्या बिकट परिस्थितीला दैवाचे फेरे कारणीभूत असतील अशीच आईची समजूत असायची. त्यामुळे एकदा पहाटे दारात आलेल्या पिंगळा जोशी याने हातोहात आम्हाला गंडवले. तुमच्या घरावर एका बाईची करणी आहे, हे त्याचे विधान आईला पटले आणि ती करणी उतरविण्यासाठी तो सांगेल तशी रक्कम आई देऊ लागली. यात नुकताच आईचा आलेला पगार 900 रुपये घेऊन पिंगळा पसार झाला. आम्ही रिकामे झालो. महिन्याच्या बाजाराला पैसे उरले नाहीत आणि आधीची उधारी न भागविल्यामुळे दुकानदारानेही बाजार देण्यास नकार दिला. शेवटी भिशीतून व्याजाने पैसे काढून त्या महिन्यात पोट्या पाण्याची सोय करावी लागली. माझी 10वीची परीक्षा जवळ आली होती आणि घरचे वातावरण पाहिले तर ते असे अस्वस्थ झालेले. शेवटी मीच निर्धार करून अरविंद बापूंना माळावर घरी जाऊन भेटलो. वर्षभरात आई, भाऊ आणि पाठोपाठ वडिलांचे निधन यामुळे ते थोडे चिंतित दिसत होते. माझ्याबद्दल त्यांना थोडी कणव होती. थोरला भाऊ काही करू शकला नाही, मात्र भावाचं पोरगं काहीतरी करून दाखविणार असं त्यांचं माझ्याबद्दलचं मत होतं. बापू, आमच्या वाटणीचं घर आणि शेत आम्हाला मिळायलाच पाहिजे. तुम्ही निर्णय सांगा, अशी माझी थेट मागणी ऐकून ते आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले. या वाटणीसाठीच त्यांच्या धाकट्या भावाचा बळी गेला होता. आज पुन्हा मी तोच विषय घेऊन त्यांच्यासमोर उभा होतो. त्यांनी त्या क्षणीच कोणताही विलंब न लावता, नवीन घरात तू काही मागू नकोस, त्या बदल्यात गावातील जुने घर आणि मागची रिकामी जागा घे, शेतीचं नंतर बघू, असा निर्णय तर त्यांनी दिलाच. शिवाय तुझी 10वी सुरू आहे, परीक्षा जवळ आली आहे, तू आता तुझ्या अभ्यासाचं बघ, नंतर आपण चांगले कॉलेज बघू, असे त्यांनी मला आश्वस्तही केले. त्यांचा निर्णय मान्य करून मी घरी आईला सांगितले, पण ती या वाटणीला तयार नव्हती. कारण शेती विकून नवी घरं त्यांनी बांधली आणि पडकं जुनं घर आमच्या वाटणीला का, असा आईचा प्रश्न होता. पण मी ठरल्याप्रमाणे होऊ देत, आता वाद नको, असे सांगून आईची कशी तरी समजूत काढली. वातावरण शांत झाले. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे बबन तात्यांच्या सावित्री काकीने येऊन जुने घर रिकामे करून आमच्या हवाली केले. घराच्या वाटणीचा प्रश्न तूर्त तरी मिटला. मी 10वीच्या परीक्षेत गुंतलो. दुर्दैवाने पुढे काही दिवसातच मधुमेह आणि काविळीने
अरविंद बापूंचेही निधन झाले. पप्पांनी वर्षभरातच आई वडिलांसह 2 भावांना गमावले. याची हळहळ सर्वत्र व्यक्त होत होती. 10वीच्या परीक्षेनंतर पुन्हा माझी वाटणीची परीक्षा सुरू झाली. कारण घर मिळाले होते, पण शेतीचा प्रश्न अनिर्णित राहिला. अरविंद बापूंच्या अकाली जाण्याने वाटणी पत्र करायचे राहून गेले आणि ते करून घेण्यासाठी पुढे आम्हाला आत्तीने अकारण मानसिक त्रास दिला. त्यामुळे शेत मिळवायचे तर शेतात जाऊनच असा निर्धार आई पप्पांनी केला. 10वीचा निकाल लागला आणि मी 51% उत्तीर्ण झालो. गणित विषयात काठावर जरी उत्तीर्ण झालो असलो तरी त्याचा जास्त आनंद होता. गणिताच्या सरांनी भूमितीवर भर देण्याचा दिलेला मौलिक सल्ला परीक्षेत उपयोगी ठरला. पण आता पुढे काय करायचे हा प्रश्न माझ्यापुढे होता. कॉलेज शिकणार असशील तर MIDC मध्ये काम करत शिक, अशी सूचना आईने आधीच केली होती. त्यामुळे शिकायचे तर नवीन काम शोधले पाहिजे असा विचार करून सुट्टीच्या दिवसात MIDC मधील गणेश इंडस्ट्रीज व नंतर ॲक्युमॅक्स इंडस्ट्रीज या लेथ मशीन कारखान्यात मदतनीस म्हणून सायंकाळी 4 ते रात्री 12 पर्यंत काम करू लागलो. त्यानंतर काही काळ गावातील कागले माळवाडी येथील गजानन पाटील यांच्या कारखान्यात धनाजी पाटील सोबत मी जाऊ लागलो. गल्लीतील मारुती आसुळे याने पदवीचे शिक्षण घेतले होते. पदवी घेऊन काही मिळत नाही, त्यापेक्षा तू नामदेव मगदूम सारखे इलेक्ट्रॉनिक्सचे व्यावसायिक शिक्षण घे, असा सल्ला त्याने घरी येऊन दिला. त्यानुसार मी कोल्हापुरातील गोखले महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स या व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमास 11वीसाठी प्रवेश घेतला. ही 2 वर्ष चांगली पूर्ण केली की विज्ञान शाखेतही पुढे प्रवेश मिळणार असे कॉलेजकडून सांगण्यात आले. कॉलेजची वेळ सकाळची होती, त्यामुळे सकाळी कॉलेज आणि संध्याकाळी काम असे माझे वेळापत्रक सुरू झाले. याच कॉलेजमध्ये उदय व उत्तम यांनीही प्रवेश घेतला. कॉलेजचे प्राचार्य साठे सरांचा मुलगा संतोष, बालिंग्याचा अमर जांभळे, कंदलगावचा अनिल निर्मळ हे माझे सहाध्यायी. रात्री 12 वाजता कामावरून घरी यायचे आणि सकाळी लवकर उठून कॉलेज गाठायचे, अशी माझी कसरत सुरू झाली. दरम्यान सोळकूडमधील मामाच्या एकुलत्या एक लहान मुलाच्या म्हणजे विनूच्या आकस्मिक मृत्यूने आमचे पूर्ण कुटुंबच हादरले. एक दिवस मध्यरात्री एका रिक्षातून विनूचे प्रेत घेऊनच मामा शिरगावला आले. 3 वर्षे वय असणारा विनू आजारी होता हे मामाने कळवलेच नव्हते. गावात उपचार करून काही फरक पडला नाही म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात विनूला दाखल केले होते. शेवटी उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यातच त्याचे दुर्दैवी निधन झाले. 3-4 दिवस पोरासाठी दाही दिशा फिरणाऱ्या मामाकडे रिक्षाचे भाडे द्यायलाही पैसे नव्हते, म्हणून तो सरळ रिक्षातून प्रेत घेऊन शिरगावला आला होता. 5-1 महिन्यापूर्वीच मामा मामी विनूला घेऊन आमच्याकडे शिरगावला आले होते. आमच्या वाटणी मिळालेल्या जुन्या घरात एक गोठा होता, तर मामानेच तेव्हा गोठ्याची चांगली जमीन करून दिली होती. त्या दिवसातील विनूचे बोबडे बोल, घरातून त्याची सुरू असलेली लुडबुड आम्हाला सुखद वाटायची. खरंच मामा आता संसारात रमला होता, पण आजच्या या घटनेने तो पुन्हा हादरला. मामीला नुकतीच मुलगी झाल्याने ती माहेरी होती. आता तिला ही बातमी कळवायची होती. आमच्या घरात तर दारिद्र्य 5वीलाच पुजलेले. त्या रिक्षाचे भाडे द्यायला आमच्याकडेही पैसे नव्हते. शेवटी शेजारच्या फुलाजी बापूंना उठवून त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्या रिक्षाचे भाडे भागवले. गावातील गुरुदास डावरे यांची रिक्षा ठरवून आम्ही प्रेत घेऊन सुळकूडला निघालो. वाटेत सांगावात सोबत मामीला घेतले. आपल्या एकुलत्या मुलाचा असा मृत्यू पाहून मामीने केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. सुळकुडात पोहोचेपर्यंत पहाटेचे 3 वाजून गेले होते. आईने मला परत रिक्षासोबत मागे जायला सांगितले. गरिबीने एका लहान मुलाचा बळी घेतलाच, शिवाय एक उभरता संसार पुन्हा उद्ध्वस्ततेच्या उंबरट्यावर आणून सोडला. विनूच्या मृत्यूने सुळकूडचे घर मात्र रिकामे झाले. सुळकुडातून परत येताना वाटेत सांगावमध्ये पहाटे एका मंदिरात भजन सुरू होते. गुरुदास माळकरी ते रिक्षा थांबवून भजनात सहभागी झाले, पण मी मात्र सुन्न होतो. त्या भजनातल्या आलापांपेक्षा मला सोळकूडच्या घरातील तो शोकात्म विलाप अधिक ठळक ऐकू येत होता. कॉलेज आणि काम या दोन्ही गोष्टी साधताना माझी मोठी दमछाक व्हायची.
रात्रीच्या कारखान्यातील जागरणामुळे झोप पूर्ण होत नव्हती. त्यामुळे वर्गात तासाच्या वेळी मला चक्क डोलक्या येऊ लागल्या. प्रयत्न करूनही झोप आवरायची नाही. साहजिकच वर्गात शिक्षकांनी लक्ष केले. झोपा काढायला कॉलेजमध्ये येता काय? अशा भाषेत माझी खरडपट्टी चालू केली. सर किंवा मॅडम चांगले शिकवायच्या, पण इलेक्ट्रॉनिक्स उपकरण जोडणीतील गणितीय धन ऋण सूत्रे पुन्हा मला छळू लागली. त्यामुळे शिकून पुढे या जोडण्याच करायच्या आहेत, तर मग एखाद्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानात काम शिकून आपण व्यवसाय करू, असा धाडसी निर्णय घेतला. सहामाहीचे काही पेपर संपले होते. दिवाळीनंतर एक पेपर होणार होता. अखेर दिवाळीपासूनच गोखले कॉलेजला कायमचा रामराम केला आणि MIDC मधील कामही बंद करून इलेक्ट्रॉनिक्स दुकानात काम शोधू लागलो. गोखले कॉलेजमधील सूर्यवंशी सर, सुजय पाटील सर हे शिक्षक स्मरणात राहिले. कॉलेज मित्र संतोष माझ्या कॉलेज सोडण्याच्या निर्णयाने दुःखी झाला. आमची चांगली मैत्री झाली होती. त्यावेळी टॉकीजला सनी देओलचे येणारे अनेक चित्रपट आम्ही दोघे मिळून पाहायला जात असू. संतोष कॉलेजला ये म्हणून मनविण्यासाठी माझ्या घरी आला, पण माझे मन आता कॉलेजवरून उडाले होते. आता शिक्षण कायमचे बंद, फक्त काम करून घरी हातभार लावणे एवढेच माझे उद्दिष्ट ठरले. सुरुवातीला सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या मागे असलेल्या सचिन इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात प्रशिक्षणासाठी बिनपगारी काम करू लागलो. नंतर आझाद चौकातील अनिल धडाम यांच्या आझाद इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात काम करू लागलो. धडाम यांनी स्पीकर, टेप यांच्या दुरुस्तीतील काही बारकावे मला शिकवले. घरी साहित्य आणून प्रत्यक्ष दुरुस्तीची कामे करू लागलो. पण या कामातून मिळणारा अल्प आणि अनिश्चित आर्थिक लाभ मला अधिक चिंतेत टाकू लागला. शेवटी सर्व साहित्य कंदलगावच्या कॉलेज मित्र असलेल्या अनिल निर्मळेच्या हवाली केले आणि या व्यवसायातून मी कायमचे अंग काढून घेतले. धडाम यांनी दुकानात काम करताना मला चांगली सहानुभूती दिली होती. त्यामुळे मी काम बंद करतोय हे प्रत्यक्ष त्यांना सांगायचे मला धाडस होत नव्हते. शेवटी एक पत्र लिहून माझी असहाय्यता त्यात व्यक्त करत सहकार्याबद्दल आभार मानून त्यांचा निरोप घेतला आणि पुन्हा MIDCचा रस्ता धरला. गल्लीतील बकस मुलांनी याला सोबत घेऊन दत्त इंडस्ट्रीज या कंपनीत महिना 800 रुपये पगारावर हेल्पर म्हणून काम मिळवले आणि दिवस रात्र अशा दोन्ही पाळ्यात माझे काम सुरू झाले. जगण्यासाठी संघर्ष सुरू असताना घरच्या कटकटी, भांडणे यांना मात्र काही अंत दिसत नव्हता. आई पप्पांना मिळणारी अमानुष वागणूक अद्याप थांबायला तयार नव्हती. गोरखनाथ पाटील आणि महादेव पाटील एकुंडे हे माझे मित्र माझ्या या संघर्षाचे साक्षीदार होते. महादेव माझा म्हशी पिरविण्यातील एक जोडीदार. महादेवचे आई वडील म्हणजे कमल मावशी, वसंत काका, मोठी बहीण अशा अक्का यांनी लावलेला जिव्हाळा असो किंवा सजामाई, सुसा काकू, सकुनानी, भारतामाई, भट्टीवरची इंदुताई, संजूदादा, सर्जेराव, प्रकाश आदींचे मिळालेले प्रेम माझ्या त्यावेळच्या विषण्ण परिस्थितीत आधार देणारे होते. गोरखनाथ आणि महादेवजवळ मी बऱ्याचदा माझी उद्विग्नता आणि संताप व्यक्त करायचो. माझे दारिद्र्य मला माणूस म्हणून जगण्याच्या प्रवाहातून बाजूला फेकणार की काय अशी परिस्थिती समोर येत होती. त्यामुळे काही झाले तरी आता अन्याय सहन करायचा नाही अशीच मनाशी खुणगाठ मी बांधली होती. एक दिवस कामावरून रात्री जेवणाची सुट्टी घेऊन जेवायला घरी आलो तेव्हा पप्पा आणि आई घरी शांत बसल्याचे दिसले. माझ्याशी काहीच बोलत नव्हते. बहिणाला विचारले तर आज शेतात आईला आणि पप्पांना मारहाण झाल्याचे तिने सांगितले. आईकडे पाहिले तर तिच्या कपाळावर ना कुंकू दिसत होते ना मंगळसूत्र. दोघेही माझ्याकडे पाहून रडू लागले. पप्पा म्हणाले, बाळ, ही माझी बहीण नाही, कैदाशी नाही. भावजा आणि बहिणीने मिळून शेतात आम्हाला मारलं आणि परत शेतात यायचं नाही म्हणून त्यांनी सांगितलंय. पप्पांच्या या वाक्याने माझ्या आजपर्यंतच्या सहनशीलतेचा अंत झाला. त्यात आईचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे असा किळसवाणा प्रकार त्यांनी केल्याने माझा संताप अनावर झाला. याचा जाब विचारायचे ठरवले आणि मला अडवू नये म्हणून मी लागलीच आई पप्पांना घरात कोंडून माळाच्या घराकडे चाल करून गेलो. माझा आक्रमक आवेश पाहून तेही सर्व माझ्या अंगावर धावून आले. जोरात झटापट
हाणामारी सुरू झाली. तोपर्यंत मागून आई आली आणि माळावरील प्रकाश डावरे व इतर शेजारीही आले. सर्वांनी भांडणे सोडविली. नंतर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या. तेव्हा पोलिसांनी रीतसर वाटण्या करून घेण्याबाबत ताकीद केली. भांडणाच्या दुसऱ्याच दिवशी पप्पांचे मुळशिंगी येथील मावस भाऊ बाळू तात्या आणि गावातील काही मंडळींनी पुढाकार घेऊन शेताच्या वाटण्या करून दिल्या. प्रत्यक्ष घर नावावर करताना मात्र अरविंद बापूंनी ठरवून दिल्यानुसार वाटणीपत्र न करता आत्तीने नेहमीच्या स्वभावाप्रमाणे कारस्थान करून तू एकुलता आहेस, तुला एवढी जागा कशाला, असा हट्ट धरत आम्हाला यापूर्वी वाटून आलेली गावातील पडसर जागा परत घेत तिचे दगडाचे काळीज तिने सिद्ध केले. असे असले तरी समोरासमोर जाऊन भिडण्याचे माझे ते पहिले आणि शेवटचेच आव्हान ठरले. यावरून काही काळ आमच्यात आबोला राहिला, तरी नंतर प्रत्येकाला आपले हक्क मिळाले आणि आमच्यात प्रदीर्घ काळापासून सुरू असलेला टोकाचा संघर्ष आणि भांडणे मात्र कायमची संपली. अंतिमतः संभाजी, योगेश, संदीप, प्रकाश असे आम्ही सगळे चुलत भाऊ एकत्र आलो. भाग 5 समाप्त.